चौगुले साहेब, तुमचं हे नवीन प्रॉडक्ट मित्र आहे इंटरेस्टिंग. हा, व्हेरी इंटरेस्टिंग. पण काय आहे, जाहिरात थोडी नीट करायला हवी. मला सांगा, पहिल्या महिन्यात साधारण तुम्ही किती पीसेस करायचं ठरवलंय? नाही, सध्या तरी महिन्याला 70,000 पीसेस करायचे असं आम्ही ठरवलेलं आहे. बस 70,000? काय आहे चौगुले साहेब? का? ओ, प्रॉडक्ट इतकं सुंदर आहे, पटापट खपेल. नंतर मागणी वाढली तर काय करणार तुम्ही? नाही, मागणी वाढली तर महिन्या 2 महिन्यामध्ये आम्ही प्रॉडक्ट नक्की दुपटीने वाढवू शकतो. पण मग ते महिन्या 2 महिन्यांनी का? हा, आधीच 1,00,000-1.5 लाख पीसेस का नाही तयार करत? काय सरंजामे साहेब, सुरुवातीलाच एकदम 1.5 लाख पीसेस बनवायचे म्हणजे त्याला पैसाही खूप लागेल ना. हे सगळं आपल्याला झेपायला हवं की नाही? चौगुले साहेब, पैसा मी कितीही उभा करू शकतो. अच्छा, गुड. नाही, मग तुम्ही कर्वे साहेबांशी बोला. रादर तुम्ही मॅडमशी बोलायला हवं ना. काय? मॅडमशीच बोलायला हवं. काय तुमच्या त्या कर्वे साहेबांचं झालंय वय. आता ह्या वयात ही आव्हानं त्यांना झेपणारी नाही. तुम्ही अजूनही इथेच आहात सरंजामे? निघालोच होतो. ओके. पण हे चौगुले साहेब भेटले, मग त्यांच्याबरोबर थोडी प्रोजेक्ट विषयी चर्चा केली. गुड प्रोजेक्ट. प्रोजेक्ट चांगला आहे, फक्त जरा चांगलं मार्केटिंग करायला हवं. वा सरंजामे साहेब, वा. नाही म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की प्रोडक्शनचा जर काही प्रॉब्लेम झाला तर मागणी कशी पुरी करणार. आत्ताच म्हणालात जस्ट की कर्वे साहेबांचं वय झालंय, हे फिनान्स सगळं त्यांना कसं काय झेपणार. आणि तुम्ही आता अचानक मार्केटिंग वरती घसरलात. काय 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 चाललंय काय तुमचं? नाही नाही, मुळात या विषयावरती चर्चा करणं हे तुमचं काम नाहीच आहे. मला वाटलं की तुम्ही मॅडमना भेटून मगाशीच निघून गेलाय. हो, जाणारच होतो, पण काय झालं, मॅडमच गेल्या. म्हणाला मी अर्ध्या पाऊण तासात परत येते म्हणून. असं तुम्हाला सांगून गेले? नाही नाही लाड साहेब, असं मला नाही सांगितलं. सांगितलं त्यांच्या सेक्रेटरीलाच. पण काय झालं, मी निघत होतो तेवढ्यात हे भेटले. म्हणलंच मी, मग चर्चा करत थांबलो. कशाबद्दल? आम्ही सगळेजण आमच्या कामामध्ये कसे नालायक आहोत, आम्ही सगळे मिळून हे नवं प्रॉडक्ट कसं खड्ड्यात घालणार आहोत यावर चर्चा करत होता. काय लाड साहेब, अहो मी अशी चर्चा का करीन? समजा हे प्रोजेक्ट खड्ड्यात गेलं तर नुकसान कोणाचं आहे? माझंच ना. हे प्रोजेक्ट चाललं तर फायदा कोणाचा होणार आहे? माझाच ना. हे प्रोजेक्ट चाललं तर भलं माझं होणार आहे. सरंजामे, तुम्ही अजून इथेच गेला नाही? नाही मॅडम, जाणारच होतो, पण हे सगळे भेटले. तुमच्या नवीन प्रोजेक्ट विषयी जरा चर्चा केली. चांगलं आहे प्रोजेक्ट, खरंच चांगलं आहे. आय सी. बरं, पण आता ही वेळ आमच्या मॅनेजमेंट मीटिंगची आहे. हो, त्यामुळे तुम्ही निघालात तर बरं होईल. हां, आणि अजून एक गोष्ट, ह्याच्यापुढे तुम्हाला कुठचंही डिस्कशन, चर्चा किंवा काही टिप्स द्यायच्या असतील तर त्या पर्सनली मला येऊन सांगा, माझ्याशी बोला. हां, ह्या लोकांशी चर्चा करून त्यांच्या वेळ खायची काही गरज नाही आहे. दॅट्स इवन बेटर. फक्त तुमच्याशी बोलायचं. एनिवे, निघतो मी. तुमच्या मॅनेजमेंट मीटिंगची वेळ आहे. बेटर. विल मीट अगेन. बाय बाय कर्वे साहेब. बाय. एवढे म्हातारे नाही आहेत तुम्ही. म्हणजे ओके, मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ नये का? हा माणूस परत जर इकडे आला, त्यांनी कुठच्याही विषयावर तुमच्याशी चर्चा केली तर त्याला अजिबात एंटरटेन करू नका. ओके? स्वतःचं महत्व वाढवण्याकरता इतकी वायफळ बडबड करतो ना हा. नाही, इतकंच नाही मॅडम, अहो कोणासमोरही कोणाचीही निंदा करतो हा माणूस. लाडसाहेब तसं नाहीये. मग तो निंदा कोणाची करतो? जो माणूस त्याच्या समोर नसेल ना त्याची, आणि समोर असेल त्याची स्तुती करतो. मॅडम, मला वाटतं आपण सगळ्यांनीच या माणसाला आपल्यापासून चांगला हातभर लांब ठेवण्याची आवश्यकता आहे. नाही नाही, पण तो काही जरी करत असला ना तरी त्याच्या कामात मात्र हुशार आहे. अरे पण
हो, पण त्याची ही हुशारी यापुढे इतर ठिकाणी कुठेही चालू द्यायची नाही. ओके, आपण मीटिंगला सुरुवात करूया. Yes, madam. पण त्याआधी फर्स्ट क्लास कॉफी मागूया. चालेल. That's ओके. great. हो हो बरोबर आहे. हो तुम्ही सांगताय त्या गोष्टीचा मी समावेश करायला सांगते पुढच्या दौऱ्यात. नाही मला नाही वाटत आहे यात काही अडचण यावी. हो पण तसं काही झालं तर मी कळवते तुम्हाला. नक्की नक्की. बरं ठेवू मी. अच्छा. काय ग अशी का उभी आहेस? गेली 10 मिनिटं मी इथं उभी आहे बाई. म्हणलं आता फोन संपल मग संपल. तरी बरं आज तुम्हाला कोण भेटायला नाही आलं. या 9:45 झाले ग आणि मी बघ ऑफिसची साडी नेसूनच बसले. तेच तर म्हणते बाई. अहो तुम्ही थकत कशा नाही? अगं थकून कसं चालेल. आता फोन कोणाचा होता माहितीये का? जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा. त्यांना काय सांगू 1 तासाने फोन करा. तू फोन संपायची का वाट बघत होतीस? पण जेवण तयार आहे. ताट वाढायला घ्यायचं का म्हणून विचारणार होते. पण तुमची कामं सुरूच. अगं नाही मी जरा फ्रेश होते साडी वगैरे बदलते. तू 5-1 मिनिटांनी वाट जेवायला. बरं बरं. आता इथं आतपर्यंत कोण आलं? कोण आहे? आजा आलाय आजा. नातवाचा आजा आलाय. आजा कोण ग? बाई मी आलोय नाना. अरे नाना या या या. काय नाना 4 दिवस म्हणता म्हणता मुक्काम बराच लांबला की तुमचा. तसं नाही बाई. नानाचा नातू सोडतच नव्हता त्याला. वय की नाही नाना? नानाच्या पायजमाला धरूनच ठेवलं नातवानं. आणि म्हणतो कसा जायचं नाही इथंच राहावा. धरते की त्यासाठीच थांबली ना मी इथं. बाई नातू झाल्यावर पेढे हा. अरे वा चांगला नाना. आशीर्वाद द्या. हो हो आहेतच आशीर्वाद आमचे. आणि मला हा तुला. बाई हे पेढे तुम्ही उशीर झाल्याबद्दल वरडू नये आणि मी काय बोलू नये म्हणून देतो या नाना. होय की नाही? आता गब्बस किती बोलतेस मला तू. म्हाताऱ्याला असंच ना. आता म्हातारा म्हणायला काय झालं? आता आजा झाल्यावर म्हातारा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हा पुरे पुरे शांताबाई. बघा ना. झालं. आता तुम्हीच बाजू घेतल्यावर जोरच चढेल की या नानाला. नातू कसा आहे तुमचा? छान आहे. तब्येतीनं बी आणि दिसायला बी. तो त्याच्या आयशीमुळं तुमच्यामुळे नाही नाना. नाव काय ठेवलं त्याचं? अजून बारसा नाही केला. घ्या म्हणजे आणखी 10 दिवस नाना गायब. चालला आजा नातवाच्या बारशाला. आता असं करूया तू जा नातवाच्या बारशाला. नको रे बाबा. इथं बाईनं जेवण कोण तू करून घालणार? करीन की. म्हणजे बाई तुम्ही रोज रोज आजारी पडणार. नको रे बाबा. बाई मी जेवायला वाढते. तुम्ही काहीही सांगताय. माझा अजिबात विश्वास बसत नाही. अगं बाई खरंच सांगते मी कशाला काहीही सांगू. काही काही बाबतीत ना अक्का एकदम ग्रेट होती बघ. अगं एकदा जयाचे बाबा आले होते, अण्णा आले होते, तुमचे सासरे मुंबईत आले होते, तेव्हाची गोष्ट आहे. अक्का चक्क सुषमाचा फोटो घेऊन गेली त्यांना भेटायला. कशाला? यांच्याशी सुषमाचं लग्न जमवायला? हो. आणि तुमच्या अण्णांनी आमच्या अक्काचं कसं स्वागत केलं असेल. काही नाही तिरसटासारखे काहीतरी बोलले असते. कुणाही बद्दल आपुलकी वाटेपर्यंत ते तसंच बोलत असत. पण मग मात्र नाही. एकदा का समोरचा माणूस कळला ना की ऐक तर अक्का गेली, बेल वाजवली, अण्णाने दार उघडलं तसं एकदम अक्काला बघून गरजलेच. मला तुमचे ते चिवडा लाडू लोणची मिरची असले काही नको, चाल तेव्हा इथून. अक्का म्हणाली अहो जरा ऐकून तर घ्या, मी लग्नाची बोलणी करायला आले तुमच्याशी. तर म्हणतात कसे लग्न कुणाचं? माझं? असंच काहीतरी म्हणाले. अक्कांनी टेबलावर फोटो ठेवला आणि म्हणाली हा मुलीचा फोटो तुमच्या मुलाला दाखवा आणि मुलगी पसंत पडली तर मला कळवा. घरी आल्यावर म्हणते कशी धन्य रे बाबा, विचित्रच आहे जयाचा बाप, अगदी तोडीस तोड आहेत दोघं. छे छे, बाप से बेटा जरा सवयीच होता. खरंय तू म्हणतेस ते.
पण काय आहे, जया मुंबईत राहिला, मुंबईत शिकला, आमच्या सारख्या सभ्य लोकांमध्ये राहिला म्हणून जरा सौम्य वाटायचा. अण्णांसारखं नाही, घाल घाव की कर 2 तुकडे. सौम्य वाटायचं ना, फक्त वाटायचाच. जया, पण आमची अक्का ग्रेट होती, एवढं मात्र खरं. सारखी मला म्हणायची, येता जाता लोकांची गप्पा मारता मारता 5-50 लग्न जमवली मी, पण तुझ्या एकाही कार्टीचं मला लग्न जमवता आलं नाही. तिलाही नाही आणि मलाही नाही. मॅडम, अहो सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतातच असं नाही ना. काय झालं, तुझी गप्प का झालीस? नाही, काही नाही. तरी अक्षता आणि बंटीचं लग्न व्हावं असं मला खूप वाटत होतं, पण नंतर जाणवलं की ते तुम्हालाच पसंत नाही. मग मीही तो विषय टाळलाच की नाही. मला पसंत नव्हतं हे मान्य, अगदी प्रामाणिकपणे कबूल करते. पण अगं तूच विचार कर, त्या दोघांमध्ये किती अंतर पडत चाललं होतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या दोघांनी लग्न करणं, एकत्र येणं हे कितपत योग्य होतं? नाही, बंटीबद्दल मला काही शंका नाही. आणि मी असं वागले तेव्हा तुला खूप वाईट वाटलं हेही मला कळत होतं. वाईट? हो, वाईट केव्हा वाटलं असतं जर ती दोघं लग्नाला तयार असून सुद्धा तुमचा नकार असता, तर मला वाईट वाटलं असतं. आणि अंतराचं म्हणाल तर मलाही ते नंतर पटलं होतं, जेव्हा मी बंटीशी 4-5 वेळा बोलले तेव्हा. थोडासा वेळ लागला इतकंच. मी तर मग अक्षताशी ह्या विषयावर बोलणंच सोडून दिले. आणि अशा परिस्थितीमध्ये या विषयावर काही बोलावं असं काही उरलंच नाही. मॅडम, अहो बोलण्याच्या नादात विषय कुठून कुठे गेला. तसाच काळही कुठल्या कुठे निघून जातो. जयाच्या लग्नाबद्दल बोलता बोलता त्याची मुलगी आता लग्नाला आली, तशी सुषमाची. तुमच्यासारखीच लग्न जमवण्याची संधी वर्षा काही मला देणार नाही. म्हणजे आता तरी मला तसंच वाटतं. का ग, कुठे काही जमवलं की काय त्याने आत्तापासून? काही कळत नाही, विचारलं तर धड काही सांगत नाही. आणि आता तर तो चारुहास सप्तर्षी, तो निसर्ग मित्र, 4-5 संस्था आहेत त्याच्या. तो म्हणजे मी नाव ऐकल्यासारखं वाटतंय, वाचलंय कुठेतरी, पण मी काही बघितलेलं नाही त्यांना कधी. अगं मग काही ठरते का दोघांमध्ये? जर जमत असेल, आवडला असेल तिला, तर करून टाक. हो, काहीतरी काय बोलताय मॅडम? वर्षापेक्षा कितीतरी मोठा आहे तो, 50शीला आलाय आता तो. अहो काय सांगतेस काय तू? पण मग तू काय निर्णय घेतलायस? तू काय ठरवलंयस? मी काय ठरवणार? मी सांगितलं ना, कुठल्याही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतातच असं नाही. कठीण रे देवा. देवा देवा, या संकटातून वाचव रे बाबा. आज तरी वीरू येऊ देत. वीरू, दर्शन, 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 ए दर्शन, जा ना, वीरू आलाय. काय बुमा बुमा आहे? काय? अरे बाबा आले तुझे. अरे जा, तू जाऊन बॅग घेऊन ये. हो हो हो, थँक्यू. काय नको. प्रीती, प्रीती, आले आले आले. बॅग घेऊ का? काही गरज नाही बॅग उचलायची. हो, एवढे रागवते कशाला? शिरोळे कुठे? तो मला न्यायला एअरपोर्ट वरती का नाही आला?
शिरोळे आज आलाच नाही. आलाच नाही म्हणजे आज काय गेले 4-5 दिवस येत नाही ना. 4-5 दिवस येतच नाहीये हो. आणि काही कळवलं पण नाही त्याने. 4-5 दिवस हा कळवलं नाही. याच्या आधी असं कधी झालेलं नाहीये. ठीक आहे, बघतो मी. चहा घेताय ना? नकोय चहा. चहा ब्रेकफास्ट सगळं फ्लाईट वरती झालंय माझं. अहो एक मिनिट, जरा बोलायचं तुमच्याशी. काय? मला जरा पैसे हवे होते. पैसे कशाला? कमालच करतात बाई. हो कशाला म्हणजे काय, घर खर्च चालवायला कुठल्याही बाईला पैसे लागणारच ना. नाही हे माहितीये मला, पण कमावत्या बाईला इतके वरचेवर पैसे मागावे लागत नाही. गेल्या महिन्यातच दिले होते ना? हो ते सगळे संपले ना. हो. किती दिले होते? असेच मेले काहीतरी 25-30 हजार रुपये. 30,000 लिहून ठेवलेत मी. लिहून ठेवलेत का? हो मग असेल 30,000च असतील. आता आठवलं ना मला. मग त्या 30,000चा हिशोब आधी मला लिहून दाखवा. त्यातला वायफळ खर्च आहे ना, तो वजा जाता उरलेले देईन मी. ओके? हो. आणि तू शिरोळे आला त्याला वरती पाठवा. हो. लिहा, हिशोब लिहा. 30,000 मधला 20,000चा खर्च हा वायफळ ठरवणार. मग आपण फिनिश्ड. नाही रे, काहीतरी मार्ग निघेलच. आपण नेहमी चांगल्यावरती विश्वास ठेवावा. हो विश्वास ठेवायचा. काढ मार्ग काढ. 4,000चा ड्रामा करतेस. 4 आणि हातात ठेवतो. शट अप दर्शन. मला काय शटअप म्हणते? स्वतःचीच बोलती बंद होणार आहे आता. शटअप. हे बघ रेवा, ही जी भिंत आहे ना, ही आपण काढून टाकूया. म्हणजे ही जी फुल स्पेस आहे ती आपल्याला वापरता येईल. आपल्याकडे जी लोक येतात त्यांना बसण्यासाठी आपण इथे जागा करू शकू. इथे एक छोटीशी केबिन करू. त्याच्यात एक टेबल चेअर जिथे की तू बसू शकशील. कॉम्प्युटर असेल तिथे, बाकीचे फोन्स पण असतील. पण साहेब, पण या सगळ्यात मी कुठे असेल की हा असा उभा? चालणार नाही का तुला उभं राहिलेलं? नाही, इथे एक टेबल खुर्ची टाकू आपण आणि त्याच्या बाजूला फाईल्सचं रॅक करू. तिथे तू बसायचं. बाथरूममध्ये कट्टा बसवून घेऊ. त्याच्यावर गॅस आणि एक मुलगा पण कामाला ठेवू. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी चहा, कॉफी, थंड वगैरे. मस्त. थंड म्हणजे फ्रीज विकत घेतला पाहिजे. फ्रीज घेतलेला बरा. हो ना यार, निदान लोक जी येतात त्यांना थंड पाणी तरी देता यायला पाहिजे ना. कारण वर्षातल्या 12 महिन्यातले 10 महिने आपल्या इथे गरमच असतं. आणि इतरही गोष्टी थंड करता येतील. अरे आबा, तू कधी आलास? तुम्ही या ऑफिसमध्ये फ्रीज विकत घेतलात ना त्याच्या आधी. आणि काय रे आबा, इतर गोष्टी म्हणजे काय म्हणायचं तुला? अरे इतर गोष्टी म्हणजे इतर गोष्टी. म्हणजे खास लोकांच्यासाठी. सर्वसामान्य लोकांच्यासाठी ऑफिस बंद झालं की नंतर नाही आबा, ऑफिसमध्ये तसलं काहीही चालणार नाही मला. तसलं म्हणजे काय? रेवा, उगीच काहीतरी बावळटासारखे प्रश्न विचारून विषय वाढवू नकोस. बरं आबा, हे बघ, हे ऑफिस आणि हा माझा सोफा. त्याच्या समोरचा टिपॉय, त्याच्यावर एक प्लेट आणि त्याच्यात चकणा. चकणा कोण? अगं तुला कळेल हळूहळू. सरक. हा, आणि काय रे शाण्या, बस. ह्या सगळ्या तुझ्या ऑफिसमध्ये माझी जागा कुठे आहे? तुझी जागा? मग तू पण येणार आहेस ऑफिसमध्ये? म्हणजे काय, तुम्ही सगळे तिकडे ऑफिसमध्ये गेल्यावर मी इथे काय एकटा राहू? अरे आबा, तुला त्रास होतो म्हणून तर ऑफिस शिफ्ट करतोय मी. अच्छा 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 अच्छा. मला त्रास होतो की माझा त्रास होतो म्हणून? काय चिरंजीव, तुझा त्रास? तुझा कसला त्रास होणार आहे मला? होतो रे बाबा, होतो. म्हाताऱ्या कोताऱ्यांचा त्रासच होतो. आबा, तुम्ही स्वतःला म्हातारा म्हणताय? नाही, मी अजिबात नाही. हा मला म्हातारा ठरवतोय. मी तुला एकदा तरी म्हातारा म्हटलंय आबा? मी तुला म्हटलंय तुझा त्रास होतो म्हणून? पाहिजे तर कागदावर लिहून देतो, तीर्थरूप आबा, मला तुमचा काहीही त्रास होत नाही, आपला भूषण. झालं समाधान? अरे मग तुझं जे काय ऑफिस बिपिस आहे ना ते इथे उघड ना. इथे तुझं काय फर्निचर आहे, कॉम्प्युटर ते इथे घाल. मस्त. आता यात मस्त काय? वास ऑफिसचा, भाजीचा. रेवा, गॅस बंद कर जा. आबा,
तू भाजी शिजायला ठेवून इथे बोलायला आलास? हो, इथे काय शिस्त आहे ते बघायला. कारण इथे जे काय शिस्त आहे ना त्याचा वास सणसणीत मला आजपर्यंत येत होता. अरे तुम्ही मला सोडून जात रे साल्यानो, या सांडशीनी दंताळ पाडून टाकीन.